तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिझायनर प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे तर ते बघणार आहोत। जसं की फ्रंटला तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला जो पॅटर्न आहे तयार झालेला आहे। साडी नेसल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे एकदम छान येतो आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हा आपल्या साडीमधला ब्लाऊज पीस आहे आणि याचे जे काट आहे तर ते रोज गोल्ड कलरचे होते। सो मी लेस जे आहे ती रोज गोल्ड कलरची घेतलेली आहे। तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरच्या साडीच्या कलरची सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर अस्तर जे आहे मी 1 मीटर घेतलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ डिझायनर ब्लाऊज आपण बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण याची जी कटिंग आहे तर ती पेपरवरती बघणार आहोत। आता जर तुम्हाला 34 साईजचं मेजरमेंट माहिती नसेल की किती माप लागतं आपल्या पूर्ण उंचीला किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजला, तर हे सेम मेजरमेंट ठेवून तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करू शकता 34 साईज मध्ये। आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहोत। तर आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर ती 13.5 इंच आहे। तर यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर पूर्ण उंची मी घेतलेली आहे 14.5 इंच घेतलेली आहे आणि हा जो पॅटर्न आहे तर तो बोटनेक मध्ये येतो। फ्रंट याचा खूप डीप येतो आणि बॅक जो आहे आपला बोटनेक येतो। आता 34 साईजला जे शोल्डर येतं फुल्लं तर ते 15 इंच येतं। तर त्याच्या हाफ आपल्याला काय करायचं आहे 7.5 इंच शोल्डर इथं घ्यायचं आहे। पण आता आपण यामध्ये एक बदल करणार आहोत। तर तो असा की फ्रंट जो आहे याचा खूप डीप आहे 6.5-7 इंचाचा आपण इथं गळा जो आहे तयार करणार आहोत। सो आपण काय करायचं आहे जे शोल्डर आहे तर ते 7 इंच घ्यायचं, म्हणजे अर्धा इंच त्याच्यामधून आपण मायनस करायचं आहे। 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे। जर तुम्ही मागे पुढे फ्रंट जर गळा बोटनेक ठेवणार असाल तर प्रॉपर 7.5 जे शोल्डर आहे तर ते घ्यायचं आहे। पण जर तुम्ही बॅक बोटनेक ठेवणार असाल आणि फ्रंट जर डीपनेक ठेवणार असाल तर अर्धा इंच फक्त आपलं शोल्डर यामध्ये कमी करायचं आहे। आणि हे प्रत्येक साईजसाठी आहे, प्रत्येक मापासाठी आहे हा जो फॉर्म्युला आहे तो। आता इथं बघू शकता मी शोल्डर जे आहे 7 इंच घेतलेला आहे 34 साईजला। त्याच्यानंतर मुंडा आपल्याला 7.5 घ्यायचा आहे, कारण आपलं शोल्डर सुद्धा 7.5 इंच आलं होतं पण आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी केलेला आहे। त्याच्यानंतर मुंडा आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे। छातीचं प्रॉपर माप आपल्याला इथे घ्यायचं आहे 8.5 इंच। 34चा चौथा भाग आपला 8.5 येतो, तर 8.5 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। कमर 7 घ्यायची आहे, कमरेमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे तर ते ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर कमर आणि जी छाती आहे तर ती दाखवल्याप्रमाणे आपल्याला जोडायची आहे। आता 1.5 इंच आपल्याला मुंडा जो आहे असा आतमध्ये घ्यायचा आहे। तर हा बोटनेकला आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला ही जी मेथड आहे तर ती वापरायची असते। आता 1 इंच मी फ्रंट मुंड्याचा शेप देणार आहे, बॅक मुंड्याचा शेप मी 1.5 इंचावरती देणार आहे। आता 1.5 इंच आपण जो मुंडा आत घेतला होता तर तिथूनच आपण फ्रंट मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे 1 इंचावरती। आता गळ्याची जी रुंदी आहे तर मी घेतलेली आहे 4 इंच आणि गळ्याची जी उंची आहे तर मी घेतलेली आहे 6.5 इंच। तुम्ही 7 इंच सुद्धा घेऊ शकता। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे आपल्याला द्यायचा आहे 3.5 इंचावरती। बस्ट पॉइंट जो आहे मी घेणार आहे इथं 10 इंचावरती। त्याच्यानंतर त्याच्यावरती एक लाईन आपण अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे प्रिन्सेस कटच्या शेपसाठी। जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल खूप छान असा आपला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा आला होता। तर आता आपण हे बघू शकता की मुंड्याच्या खालून वरती आपण घेतलेला आहे 1.25 इंचावरती माप। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा एकदम सिंपल असा आपण शेप दिलेला आहे। तर हे बघू शकता 1.25 इंचावरती मी असा शेप दिलेला आहे प्रिन्सेस कटचा। आता त्याच्यानंतर आपण फ्रंटचा जो शेप आहे तर तो देणार आहोत। इथं आता आपण जो आपला फ्रंटचा गळ्याचा जो पॅटर्न आहे तर तो इथं आपल्याला बनवायचा आहे। एकदम सिंपल असा पॅटर्न जो आहे आपण बनवलेला आहे आणि एकदम सिंपल मेथड मी जी आहे वापरलेली आहे। तर आता हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी इथं मार्किंग करायचं आहे गळ्यापासून। जी गळा रुंदी आपण 4 इंचावरती घेतली होती तिथूनच आपण असा जो फ्रंट गळ्याचा जो पॅटर्न आहे तर तो बनवायचा आहे। आता मी इथे एक पंचकोनी टाईप जो आपला गळ्याचा आकार आहे तर तो देत आहे। बघू शकता हा पॅटर्न जो आहे मी कशा पद्धतीने आता ही जी लाईन आहे पुढेही आपल्याला कंटिन्यू करायची आहे। मुंड्याच्या खाली आपल्याला 2.5 इंचावरती हा जो पॅटर्न आहे तर तो तयार करायचा आहे। सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा शेप इथं कट करून घेऊयात। एक्स्ट्राचा जो पेपर आहे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। आता गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत फ्रंट आणि बॅकला। आता फ्रंट आणि बॅक सुद्धा आपण असे सेपरेट करून घ्यायचे आहेत। आता हा शेप तुम्ही बघू शकता आपण पुढच्या साईडला कंटिन्यू असा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे। तर मुंड्याच्या खाली मी तर 2.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा जो शेप आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर हा बघू शकता परत एकदा तुम्ही शेप मी कशा पद्धतीने दिलेला आहे। त्याच्यानंतर बॅक पार्ट जो आहे आपण सेपरेट करायचा। त्याच्यानंतर आपण जो आपलं फ्रंट पार्टचं कटिंग आहे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं।
आता हा आपला गळ्याचा जो शेप होता आपण अशा पद्धतीने कट केलेला आहे। त्याच्यानंतर आपण जो पॅटर्न इथं केलेला आहे लेस वर्कचा तो जो पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा शेप आपण 1 इंचावरती दिला होता तर तोही आपण इथं कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपले 3 पार्ट जे आहेत सेपरेट कट होतात फ्रंटचे। तर आता हे बघू शकता फ्रंटचे आपले 3 जे पार्ट आहेत आपण असे कट केलेले आहेत। आता हेच आपण अस्तरवरती ठेवून मार्जिन सोबत आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता की कशामध्ये आपल्याला किती मार्जिन वाढवायचं आहे अस्तरवरती आणि कशा पद्धतीने आपला जो पॅटर्न आहे तो ठेवायचा आहे। आता इथे मी घेतलेला आहे अस्तरवरती सगळ्यात आधी आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग आपण फ्रंट पार्टचे जे पार्ट आहेत आपले 3 तर ते ठेवून कट करायचे आहेत। आणि बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं नाही। जसं आपण पेपर कट केलेला आहे सेम तसंच आपण ठेवून इथं अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं। पण फ्रंट पार्टमध्ये आपल्या 3 पार्टमध्ये सुद्धा एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। आता हा बघा आपला बॅक पार्ट। आणि जितकी गळारुंदी आपण फ्रंटला घेतली होती 4 इंच तितकीच बॅक साईडला सुद्धा 4 इंच आपल्याला घ्यायची आहे। आता बॅक पार्ट जो आहे मी इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण गळ्याच्या साईडचा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तर तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। आय आणि हुकची जी आपण पट्टी लावतो तर त्या साईडला आपण 1.5 इंच बॉटमला घ्यायचं आहे। जे आपलं मार्जिन आपण कट केलं होतं मगाशी तर ते मार्जिन आपण यामध्ये फ्रंटला वाढवून घ्यायचं आहे। तर आता हे बघा 1.5 इंच मी इथं फ्रंटला घेतलेला आहे। त्याच्यानंतर आहे असा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे। आता जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला मी अर्धा इंच वाढवलेला आहे। तर हे बघा तर अशा पद्धतीने आपले या पार्टमध्ये आपल्याला एका साईडला 1.5 इंच वाढवायचा आहे दुसऱ्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे। आता हा पार्ट जो आहे आपण कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा जो पार्ट आहे तोही पहिल्यांदा आपण आहे असा ठेवून घ्यायचा आहे। आणि जी आपली बाजू फिटिंगची बाजू असते कमरेकडची तर त्या साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे। तर तुमचं जे ब्लाऊज आहे फिनिशिंग चांगलं होतं आणि फिटिंगसुद्धा चांगलं बसतं। आतमध्ये मार्जिनसुद्धा 1.5-2 इंचाचं फुल्लं राहतं। आता जी बाजू आपली गोलाकारची तुम्हाला दिसते तर ती बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला तर त्या साईडला सुद्धा मी तर अर्धा इंच घेतलेला आहे। तर आता हे बघू शकता अशा पद्धतीने आपली ही जी बाजू आहे तर ती जॉईंट होणार आहे। आता आपला जो तिसरा पार्ट आहे आपण जो नेकचा पॅटर्न इथं बनवलेला आहे लेस वर्कचा तर तो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अस्तरवरती। सगळ्यात आधी तर आपल्याला आहे असं हे मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपल्या या दोन्ही पार्टला जो आहे जॉईंट होणार आहे बॉटमच्या साईडला तर त्याच्यामुळे मी तर अर्धा इंच घेतलेला आहे। आता हे अर्धा इंच आपण एकदम वरपर्यंत नाही घ्यायचं निम्म्यापर्यंतच आपण हे जे अर्धा इंच आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। कारण गळारुंदीमध्ये मग तुम्ही जर अर्धा इंच हे जास्त घेतला तर गळारुंदी याची परत वाढते तर त्यामुळे फक्त बॉटमला आपल्याला हे वाढवायचं आहे। आता प्रिन्सेस कटचा आपला इथं फ्रंटचा जो पार्ट आहे तिसरा पार्ट सुद्धा आपण अशा पद्धतीने अस्तरवरती कट केलेला आहे आणि हा पॅटर्न बघू शकता आपला अशा पद्धतीने जो आहे तर तो रेडी होईल। आता आपण हे जे पार्ट आहेत मेन कापडावरती आपल्याला हे ठेवून कट करायचे आहेत। आता हे आपलं मेन कापड आहे याच्यावरती आपण आहे तसे हे पार्ट जे आहेत ठेवून कट करायचे आहेत। एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन जे आहे मेन कापडावरती जे आहे वाढवायचं नाही। आता हे मी कट करून घेतलेलं आहे इथं बघू शकता बॅक पार्ट आणि आपले फ्रंटचे 3 जे पार्ट आहेत मी कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते बघणार आहोत। आता सगळ्यात आधी आपला जो गळ्याचा पार्ट आहे तर तो इथं तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे आपली जी गळ्याची फ्रंटच्या गळ्याची जी साईड आहे तर ती तयार करून घ्यायची आहे। आता हे बघू शकता आपण जो पंचकोनी आकार मगाशी कट केला होता तर तो इथं पहिल्यांदा आपण रेडी करून घ्यायचा। अर्धा इंचच्या स्पेसवरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारायची आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड कट करायचं आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन अस्त्र जे आहे आतल्या साईडला पूर्ण जे आहे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप सुद्धा द्यायची आहे
आणि त्याच्यानंतर चारी बाजूने आपण ह्याला स्टिच करून एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण कटिंग करायचं आहे दोन्ही साईडचं। आता ही जी बाजू आहे आपली गळ्याची आहे, आय आणि हुकच्या साईडची आपली जी ही बाजू आहे, तर हे बघा अस्तर आतमध्ये पलटी करून घेतल्यानंतर चारी बाजूने आपण याला टिप मारून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे आपण पूर्ण याचं कट केलेलं आहे। तर आता आपला हा प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट आहे। प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपण सगळ्यात आधी मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं। आता याचं सुद्धा आपण पूर्ण जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं। आता हे बघू शकता। त्याच्यानंतर आता आपण एकदम सिंपल असा प्रिन्सेस कट जोडतो नेहमीप्रमाणे, तसाच हा प्रिन्सेस कट जो आहे जोडून घ्यायचा आहे। तर दोन्ही पार्ट जे आहेत अगदी व्यवस्थित आपण फिनिशिंग सहित जोडून घ्यायचे आहेत। तर हा बघू शकता आपला प्रिन्सेस कट एकदम छान असा कप आलेला आहे आतमध्ये, आणि याचं जे फिनिशिंग आहे घातल्यानंतर सुद्धा याचं जे फिनिशिंग आहे एकदम छान येतं। तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे जोडून घेतलेला आहे। आता जो आपल्या गळ्याचा जो पॅटर्न होता तर तोही आपण असा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। बॉटमला आपण याला दोन्हीला टिप मारून घ्यायची आहे। सरळ कापडावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी टिप मारत आहे। तर बाहेरच्या साईडने आपल्याला याला टिप घ्यायची आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड कट करायचं, छोटे छोटे कट्स द्यायचे आणि हे जे अस्तर आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं। तर आता हे बघा त्याच्यानंतर चारी बाजूने आपण याला टिप मारून परत ह्याचा एक्स्ट्राचे जे कापड आहे पूर्ण आपण कट करून घ्यायचं। आता हा सुद्धा जो अस्तर आहे आतल्या साईडला आपण पूर्ण असा पलटी मारून घ्यायचा आहे। आता हे बघा आपला जो गळ्याचा पॅटर्न आपण तयार केला होता तर हे जॉईंट करायच्या अगोदर आपण एक लेस लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला। जी मी स्टार्टिंगला तुम्हाला लेस दाखवली होती रोज गोल्ड कलरची, तर ती लेस लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपला फ्रंटचा जो तिसरा पार्ट होता तर तो अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती ठेवून जो आहे स्टिच करायचा आहे। तर हा बघा एकदम व्यवस्थित अटॅच होतो, काही आपल्याला प्रॉब्लेम वगैरे होत नाही। जर आपण व्यवस्थित कटिंग केलं असेल तर एकदम जे आपले पार्ट्स आहेत व्यवस्थित अटॅच होतात। त्याच्यानंतर त्याच्यावर मी लेस लावत आहे। हा बघू शकता एकदम छान असा आपला जो गेटअप आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचा आलेला आहे। तर दुसरी साईड सुद्धा सेम आपण असे स्टिच करून घ्यायचे आहे। परत आपला जो तिसरा पार्ट आहे आणि आतमध्ये ज्यावेळी आपण ते कापड घेतो तर त्यावेळी फक्त आपण अर्धा इंचाचा स्पेस ठेवूनच मग हे जे कापड आहे तर ते जोडायचं आहे, आपण जास्तही नाही घ्यायचं। तर हे बघा लेस मी इथं लावून घेतलेले आहे। त्याच्यानंतर एक डबल टिप मी इथं मारत आहे व्यवस्थित, जर लेस उचलत असेल तर तुम्ही डबल टिप मारू शकता। त्याच्यानंतर आता आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे ती सगळ्यात आधी लावून घ्यायची आहे। आय पट्टी मी लावत असतो 3.5 इंचाची, हुक पट्टी जी आहे मी लावत असतो 2.5 इंचाची। तर आय पट्टी जी आहे आपल्याला उलट्या साईडने लावून बाहेरच्या साईडला सरळ साईडला जे आहे आपल्याला फोल्ड करायची असते। वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं जी आपली पट्टी आहे तर ती फोल्ड करायची, कारण ऑलरेडी आपण गळा जो आहे फ्रंटचा तयार केलेला आहे। आता आपण लावणार आहोत इथं हुक पट्टी जी आपण 2.5 इंचाची इथं कट केलेली आहे। त्याच्यानंतर आतल्या साईडला जी हुक पट्टी आहे आपली डबल फोल्ड आपण अशी करून घ्यायची आहे। तर आता हे बघू शकता फ्रेंड्स एकदम छान असा आपला जो फ्रंटचा गेटअप आहे तर तो आलेला आहे। फिटिंगच्या साईडला आपण अर्धा इंच जी कापड आहे तर ते कट करायचं आणि त्याच्यानंतरच मग आपण जी कमरपट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर कमरपट्टी जी आहे मी तर काढलेली आहे 1 इंचाची, दाखवल्याप्रमाणे एकदम सिंपल अशी आपण कमरपट्टी लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपला जो फ्रंटचा पार्ट आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार होतो। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि जर तुम्हाला सेम हेच ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साईजचं जे आहे तर ते स्टिच करू शकता याच मेथडनुसार।
आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जायला सगळं. तर तुमच्याकडील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.